नहीं, इस पे बहुत ही गंभीर मामला है, क्योंकि अगर आप देखें तो हमने भी इलेक्शन कमीशन जो एंटायरली कॉम्प्रोमाइज हम बोलते हैं, उस पे संशय के चिन्ह उठाए हैं। काफी सारे डाउट्स हैं, ये फ्री और फेयर इलेक्शन हो सकता है क्या, ज्यादा मैं बात नहीं करूंगा क्योंकि आचार संहिता शुरू है, लेकिन इलेक्शन कमीशन यहाँ भी एंटायरली कॉम्प्रोमाइज रहेगा या कोई कदम उठाएगा, ये बात जाननी जरूरी होगी। हे मी सतत सांगितलं, मला वाटतं मागच्या आठवड्यात तर प्रचारासाठी कॅबिनेट पण रद्द झाली होती. कधीही एवढं राजकीय वातावरण गढूळ झालेलं नव्हतं. यंत्रणेचा वापर असेल किंवा इलेक्शन कमिशनचा वापर असेल, निवडणुका जिंकण्यासाठी असेल, हे सगळ्या गोष्टी तर लोकांच्या समोर आलेल्या आहेत. प्रचाराबद्दल मी बोलू शकणार नाही कारण आचारसंहिता सुरू आहे, पण निवडणूक प्रक्रिया जी आहे ती फ्री अँड फेअर जशी आपल्याला अपेक्षित आहे ती होईल का, आपले लोकशाही टिकून राहणार का, हा मुद्दा राहिलेला आहे. कारण इलेक्शन कमिशन जसं आमच्या वेळी निर्णय जो दिलेला आहे तो एंटायरली कॉम्प्रोमाइज निर्णय, तो पूर्णपणे दुसरीकडून घेऊन आलेला निर्णय दिलेला आहे. तसं ह्या निवडणुकीत देखील त्याची वागणूक कशी राहील हे बघण्यासारखं राहील. सॉरी, भगवंत मान वगैरह मुलाकात करते हैं जी, और अब बीजेपी कहती है कभी दाऊद के समर्थन करने वाले सत्ता में बैठते हैं उद्धव जी, या कभी जो खालिस्तान के जो समर्थन उनको समर्थन करने के लिए वहाँ बैठते हैं. दोनों आइडियोलॉजी. देखिए अभी उनको सत्ता में आकर 8 साल हुए हैं और अगर लॉ एंड ऑर्डर 8 या 9 साल हो गए, लॉ एंड ऑर्डर उनके हाथों में नहीं रहे तो किसी दूसरे पर बात करें. लेकिन अहम बात यही रहती है कि अगर ये किसी के एलाइज होते हैं तो जीत के तो आए ना, और अगर उनके साथ जाए तो सब ठीक है, किसी दूसरे के साथ जाए तो गलत है. ये कैसी बात हो सकती है? बघा, एक गोष्ट महत्वाची आहे की ज्या मिनिटाला सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळेल, ही 40 लोक जे आहेत गद्दार आहेत ते बाद होणं गरजेचे आहेत आणि ते कायद्याप्रमाणे होतील. जर तुम्ही संविधान पाळलं तर हे डिस्क्वालिफाय होणार म्हणजे होणारच. ते झाल्यानंतर 40 लोकांची तरी निवडणुका लागतील 40 जागेंवर. सरकार जर पडलं आणि जर हिंमत असली तर होऊ शकतं. पण एक महत्वाचं आहे की आता आपण बघा, महाराष्ट्रात लोकशाहीला संपून हे सरकार बसलेलं आहे. जर लोकशाही टिकवायची असेल आपल्याला तर निवडणुका घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघा, सर, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात की शिवसेनेतून मराठा चेहरा हा बाहेर पडत होता आणि त्याला मुख्यमंत्री पदाकरता पोहोचवण्याकरता खरं तर आम्ही गद्दारी. आता सगळं जे काही त्यांच्या हातातून जे काही निसटल्यानंतर आणि त्यांनी गद्दारी कशी केली, का केली हे बघितल्यानंतर मी आधीच सांगितलं, प्रत्येक सभेत सांगत असतो की आता त्यांचा पुढचा प्रयत्न हाच राहील की धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करायचे, जातीमध्ये वाद निर्माण करायचे, जिल्ह्यात वाद निर्माण करायचे आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची. ह्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका, कारण महाराष्ट्र म्हणून आता आपण अंधारात चाललेलो आहोत. महाराष्ट्रात कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, हे कोलमडत चाललेलं आहे. बदली पोस्टिंगसाठी पैसे मागितले जात आहेत. ह्यांचे देखील काही पाईपलाईनचे विषय वगैरे आमच्याकडे आलेले आहेत, कुठे कुठे काय वाढवून त्यांनी काही टेंडर केलेले आहेत. पण त्याच्यात आता नाही, अधिवेशन सुरू झाल्यानंतर आम्ही बोलणारच आहोत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या भांडणांना आणि ह्या वादांना बळी पडू नये महाराष्ट्राने. महाविकास आघाडीच्या काळात आम्ही सगळ्यांनी एकत्र ठेवून पुढे नेत होतो आणि महाराष्ट्राला सुवर्ण काळ दाखवत होतो. नहीं, हमने क्रेडिट के लिए बात कही नहीं है. हमने बात यही करी थी कि छत्रपति संभाजीनगर हो या धाराशिव हो, हमारे कैबिनेट का ये अंतिम निर्णय था. अंतिम कैबिनेट का अंतिम निर्णय था. वापस जब हमारी कैबिनेट बनेगी तो हम आगे काम करते रहेंगे, महाराष्ट्र की सेवा करते रहेंगे. लेकिन ये बात होते वक्त जो हमारे साथीदार आज उधर कैबिनेट में जो क्रेडिट ले रहे हैं, जो गद्दारी करके क्रेडिट ले रहे हैं, वो नहीं थे वहां. ये बात, ये पूरे सपना हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे का था. उद्धव साहब ने उसे पूरा किया और यही बात है कि ये करते वक्त किसी भी धर्म में कोई वाद न करते हुए ये हमने किया. नाही, ह्या सरकारने चंद्रावर रॉकेट पाठवण्यासाठी पण श्रेय घेऊ शकतात, नासाचं पण श्रेय घेऊ शकतात. तर त्यांना त्यांच्यात खुश राहू द्या. आपण बघताय जेवढ्या ऍडव्हर्टाइज मध्ये कशासाठी श्रेय घेतात ते त्यांना आनंदात राहू द्या. महत्वाची गोष्ट हीच आहे की हे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. छत्रपती संभाजीनगर असेल किंवा धाराशिव असेल, जगाला माहिती आहे की उद्धव साहेबांच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये, म्हणजे मागच्या सरकारच्या, पुन्हा एकदा येऊ तेव्हा आम्ही चांगली कामं करूच, पण त्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेताना हे गद्दार तिथे नव्हते. हे गुवाहाटीला पळून गेलेले घाबरट लोक. आम्ही तो निर्णय घेतला आणि आता केंद्र सरकारने तो मान्य केलेला आहे. महत्वाची गोष्ट हीच राहते की हा निर्णय घेताना सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन केला आणि कुठेही दंगली झाले नाहीत किंवा वाद निर्माण झाले नाहीत. हे या गद्दारांच्या पोटात दुखत होतं. देश के जितने भी विपक्षी नेता हैं, क्या शिवसेना उनको एक छत के नीचे लाने की कोशिश करेगी? कल
अगर आप देखें तो कर्टिसी विजिट थी, देश के जो सारे इश्यूज है उस पर भी बात हुई, फिर महंगाई हो या सारे अन्य विषय हो, और सबसे अहम बात यही थी, सबसे महत्वपूर्ण बात यही थी कि देश में लोकशाही, लोकतंत्र रहेगा कि नहीं रहेगा, इस पे भी चर्चा हुई। क्योंकि जो हालात देख रहे हैं हम, लोकतंत्र के खिलाफ अभी और संविधान के खिलाफ हमारा देश में जो कोई एक इंस्टीट्यूशन बैठी है वो काम कर रही है। हम सारे नागरिक हमारे संविधान के लिए और लोकतंत्र के लिए लड़ते रहेंगे, और यही बात कल हुई। कल कर्टिसी विजिट थी, कल अरविंद केजरीवाल जी और भगवंत मान जी वो दोनों मुंबई में थे, उनसे बातें हुई, उनको बुलाया गया चाय पे मातोश्री में, और वो आ गए। और भी नेता आएंगे, और भी नेता आएंगे, देश भर से और भी नेता आएंगे, क्योंकि इसके पहले भी अभी हमने देखा जेडीयू आए थे, मौर्य जी आए थे, और भी लोग आएंगे। आता मी पण जाऊन स्टॅलिनजींना भेटलो, नितीशजींना भेटलो, तर ह्या गोष्टी चालू राहतात। काँग्रेसच्या राज्य अधिवेशनात रेझोल्युशन पास झालेलं आहे की जे पण समविचारी पक्ष आहेत त्या सगळ्यांना एकत्र घेऊन भाजप एनडीए विरुद्ध एक आघाडी निर्माण करायची, जर तिसरी आघाडी झाली तर त्याचा फायदा बीजेपीला होईल। नाही, एक महत्वाचं आहे, ह्याच्याबद्दल आपणच मला तर रेझोल्युशन बद्दल सांगितलं, मी वाचलं नाहीये, पण एक नक्की आहे की जसं परवा पवन खेराजींना अडवलं गेलं आणि उतरवलं गेलं, ही गोष्ट आपल्या लोकशाहीसाठी भीतीदायक आहे। आज जे राजकारणी लोकांबरोबर होत आहे ते उद्या तुमच्या बरोबर, म्हणजे पत्रकारांबरोबर जे सत्याची बाजू लढत असतात त्यांच्या बरोबर होऊ शकतं, आणि व्हायला सुरू झालेलं आहे।